Hello, this is the My Artifact episode number 449. आजची तारीख आहे 23 मे 2016. आता वाजले करीब रात्रीचे 10 वाजत आले. वाव. करीब 2 दिवस झाले मी आत्याच्या घरी आहे आणि अजूनपर्यंत काही चान्सेस नाही. पण जॉब घेऊन राहिलो आपण. सो मला अगोदरपासून माहीत होतं का थोडा वेळ लागणार आहे. मला रिअली खरंच ऑकवर्ड फील होऊन राहिलं आहे एक प्रकारे, कारण मामाजी मला जॉब घेऊन राहिले प्लस त्यांचं क्वार्टर. तर मी तर जस्ट फक्त जॉब करून राहिलो, तेही त्यांनी दिली आहे. तर आय जस्ट फील लाईक रिअली डिपेंडंट on others. So that makes really not cool for me. But राव, तुझी डेस्टिनी ही नाही आहे. तुझी डेस्टिनी पैसे कमवणं हे जर डेस्टिनी असती तर सगळेजण त्यांच्या कामामध्ये किंवा सगळेजण एकदम हे राहिले असते, खुश राहिले असते. किंवा राव, मला फिल्म बनवायची आहे. सो कधीतरी तर स्टार्ट करावं लागेल. म्हणजे नेहमी थिंकिंग करून, त्याच्याबद्दल बोलून, त्याला कशा प्रकारे डिस्क्राईब करून किंवा त्याला कशा प्रकारे बनवून सुद्धा चालत नाही. तर कधी कधी ॲक्शन पण घ्यावं लागते आणि मी ॲक्शन घेतलेली आहे. इथे नागपूरला आलो आहे. जॉब भेटेनच हार्डली 10-15 दिवसातच कसाही वगैरे. फिल्म स्कूलमध्ये ॲडमिशन घेऊन आपण आपली डेस्टिनी अचीव करायची, टार्गेट अचीव करायचे. सिम्पल थिंग आहे. विशालचा मेसेज आला होता याच्यावर, म्हणे मला कोणी सांगितलंय म्हणे वगैरे वगैरे सब लाईक दॅट. मित्रांना काय सांगू राव मी, का मामाजी मध्ये सेटिंग लावून देत आहे जॉबसाठी. हाऊ इज दॅट फील लाईक्स ना राव. एक वेळची कमी सॅलरी असून चालन, बट कोणाकडून जॉब नाही कसं सांगत नाही फिरावं लागत आहे का मला माझ्या मोठे वडील आहे किंवा मामाजी आहे त्यांनी मला जॉब लावून दिली. दॅट्स रिअली अनफेअर मॅन. कारण ह्याच्यामध्ये कम्प्लिटली डिफरन्स बिटवीन होते. तर मी त्यांना सांगितलं, ईमेल आला होता इंटरव्ह्यूचा, गेलो, ईमेल क्रॅक केली. ट्रेनिंग आता 1 जूनपासून सुरू होऊन राहिला. बस मला कोण नाही सांगितलं राव. सांगितलं म्हणजे तेव्हा तो होता नाही ना. मी पिंटात सांगितलं, वैभ्याला सांगितलं होतं. म्हणजे त्याच लग्नाच्या पिरियडमध्ये तू इथे होता, वानखेडे, खापरखेडा, वडनेरमध्ये होता. त्यामुळे आज काही नाही. आज दुसरा दिवस आत्याच्या घरी. सकाळी उठलो आणि मामाजींनी सर्वात पहिले डॉक्युमेंट विचारले. माहीत नाही यार, सकाळी मी नाही का बहुत बॅड मूडमध्ये होतो. माहीत नाही, काहीतरी स्वप्न पाहून राहिलो की सोनूताई आणि प्रीतताई घरी आले होते आणि आई आणि वडील दोघंही जण त्या दोघींसोबत बोलत नव्हते बिकॉज ऑफ आई आणि वडिलांचा झगडा झाला होता त्यामुळे. आणि मी त्यांना सांगून राहिलो का वगैरे असं तसं का स्टफ लाईक दॅट. काहीतरी वेगळंच वातावरण होतं तेव्हा म्हणजे त्या स्वप्नामध्ये. आणि अचानकच मोठ्या मामाजीने उचललं आणि तुझे डॉक्युमेंट्स वगैरे देऊन दे म्हणे. तर मी काढले म्हणजे फटाफट डॉक्युमेंट्स आणि त्यात मला मार्कशीट नाही भेटली राव. काश मी थोडासा आळस नाही केला असता त्या दिवशी. म्हणजे ह्या नियर अबाउट त्या 15 तारखेपासून ते 18 तारीख म्हणजे माझ्यापाशी 5 दिवस होते. तर मी कम्प्लिटली आळस केला दुपारी जाण्यासाठी. त्यामुळे मी मार्कशीट घेऊ शकलो नाही. आपण छोटी छोटी काम नाही करत ना, त्यामुळे नाही का हळूहळू आपल्याला पुढे त्रास होतो. जसं की आज मी नागपूरमध्ये फिरतो, मला मॉलमध्ये गाडी पण होता, सगळंच होतं, टाईम पण होता.
पलक पण होते, सगळेजण, काही कोणी म्हणणार नव्हतं. पण ॲक्च्युली मी थांबलो. वाय? कारण माझ्यापाशी लायसन नव्हतं. जर माझ्यापाशी लायसन असतं मग मी सरळ गेलो असतो राव इन्फिनिटी मॉलमध्ये, चांगला फिरलो असतो मस्तपैकी, सूर्याच्या रूमवर गेलो असतो, त्यासोबत बोललो असतो, काय कसा राव, का सुरू आहे, काय पूर्ण बोललो असतो. बट काय की थोडंसं हे होऊन राहिलं, म्हणजे मी जे नाही केलं त्याचा मला पश्चाताप होऊन राहिला की ते मी का नाही केलं त्यावेळेस. बट जसंही मला टाईम भेटन तसं मी ते काम करून घेईन, लायसन्सचं आणि याचं मार्कशीट वगैरे. मार्कशीटचं काम तर करावंच लागेल ऑफकोर्स, ते तर गरजेचं आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आहे ते तर. मार्कशीट आणि सर्टिफिकेट लिव्हिंग वगैरे तर ते तर खूप करणं गरजेचंच आहे. अजून काही नाही राव. दुपारी झोपलो होतो, संध्याकाळी थोडंसं हा सिम कार्ड घेतलं मी आज वोडाफोनचं एक, कारण ते रिलायन्समध्ये इंटरनेट प्लॅन टाकून त्याला ब्राउज करणं म्हणजे अरे बापरे, असा कंटिन्युअस सगळीकडे पाहत राहावं लागते, केव्हा ब्राउज होईन, केव्हा इंटरनेट सुरू होईन, केव्हा मेसेज होईन, केव्हा मेसेज डिलिव्हर होईन. फालतू 200 रुपये गेले यार बिनकामाचे. काही म्हणजे याच्यात रिलायन्समध्ये इंटरनेट वापरणं म्हणजे काफी घटिया आहे, बहुतच घटिया. त्यापेक्षा म्हणजे मला आता याची सवय झाली आहे ना वायफायची, कशी 60-70 KB राहते, त्यामुळे काय कसं सगळंच ब्राउज होते, यूट्यूब, क्रोम, सगळं बकाबक येऊन जाते. आता का ही स्पीड नाही काय 1 KB 2 KB एकदम डोकंच खराब करून टाकते. असं वाटते का बंद करू ओपेरा मिनी, कानात हेडफोन टाकू आणि बस थोडं बहुत व्हिडिओ पाहून ठीक आहे वगैरे, असं एकदम चांगल्यासारखं वाटतं ते, त्याची वाट पाहत बसणं, स्टफ लाईक दॅट. त्यामुळे मी वोडाफोनचं सिम कार्ड घेतलं, 3G प्लॅन मारला त्याच्यात. करीब 200 रुपये सिम कार्ड आहे, त्याच्यामध्येच प्लॅन आहे 1 GB 1 महिना 3G. तर चल थोडं काही डाउनलोड तर काही करायचं नाहीच, त्यामुळे बस ह्याचा आणि बघायचं, ब्राउज करायचा कसे आहे काय. देन आज तर काही खास वगैरे काही नाही, म्हणजे जोपर्यंत जॉब लागत नाही तोपर्यंत काही खास तर काही आहे नाही. एव्हरीडे असंच जाईन, काही नाही. सकाळी उठीन, आज त्याचं घर पण सुद्धा थोडं बोर मारत आहे. आता घरी असतो ना तर बहुत सारे इव्हेंट केले असते, म्हणजे पहा तेव्हाचे मोमेंट आणि आताचे मोमेंट. मी नाही का तेव्हा नाही का दिवसातून हार्डली झोपण्यासाठी घरी येत असन, आणि बाकी दिवसभर कंटिन्युअस बाहेर लग्न, खेळणं, इकडे तिकडे हिंडणं वगैरे वगैरे. त्यातही 35 एपिसोडमध्ये हे सगळं रेकॉर्ड करणं काफी ऑड वाटत होतं, कारण हे जस्ट एव्हरी डे होत होतं, प्रत्येक दिवशी. आणि आज काय होत आहे, एअरपोर्ट 2 दिवस झाले काहीच नाही, मी घरातच राहतो, फिरायला येतो वरती, व्हिडिओ पाहतो मोबाईलमध्ये, एखादी पिक्चर पाहून घेतो टीव्हीवर, खाता तरी काहीच होत नाही. म्हणजे लाईफ एक्साइटेड नाही वाटत आहे. जरी मी एन्जॉय करून राहिलो तरी एक्साइटेड नाही वाटत आहे. या गोष्टीसाठी मी खूप जास्त एक्साइटेड आहे, किंवा त्या गोष्टीसाठी सांगू 35 एपिसोड रेकॉर्ड करण्यात मजा केव्हा येईन. यस, जेव्हा बायनरी कोड बनेल बहुत मजा येईल, स्टार्ट टू एंड. चला रेकॉर्ड करू आय मीन 1-2 घंटा निघून जाईल, पण बोलणं खतम नाही होणार. बहुत तेव्हाचा मोमेंट वन ऑफ दी क्लासिक राहील तेव्हा रेकॉर्ड करणं, कारण प्रत्येक दिवशी त्या वेळेस एव्हरीडे काही ना काही होत राहील, अजीब एव्हरीडे लाईफ सरप्राईज मी. सो दॅट मेक्स मी रिअली अमेझिंग अँड रिअली एक्सायटेड अबाउट द नेक्स्ट डे. सो या आय एम ग्रेट फिलिंग्स. खूप कमी जण आहे यार ते माझ्याप्रमाणे असे विचार करणारे, बहुत कमी जण आहे. कोण आहे असे का जे ज्यांना खूप मोठी डेस्टिनी क्रॅक करायची आहे आणि त्यांना त्यांच्यापाशी असं काही हे नाही, काही चान्स किंवा त्यांना कुठे सप्लाय नाही तिथे जाण्याचा, आणि ते एकदम बॉटममधून स्टार्ट करून राहिलं टॉपवर जाण्यासाठी.
तर असे बहुत कमी आहे. म्हणजे मला माझ्या समोर दिसेलच म्हणा कॉम्पिटिशन वगैरे किती आहे ना. मुंबईमध्ये तर बहुत दिसेल. बट त्या मुंबईमध्ये जाण्याच्या अगोदर मी एक काही ना काही राहीन. मी एक डिप्लोमा घेऊन असलेला एक बंदा राहीन. त्याच्यापाशी काफी ग्रेड आहे, काफी चांगले ग्रेड आहे. आणि मला तर 101% गॅरंटी आहे, जसा मी इथे डिप्लोमा क्रॅकआउट करीन कुठे ना कुठे तर मला फिल्म मेकिंगसाठी जावंच लागेल. कारण माझ्या ह्याच्यामध्ये जो टॅलेंट आहे ना, जो फिल्म मेकिंगसाठी इंटरेस्ट आहे ना, जो आतमध्ये गुण आहे, आणि मला वाटते का मी त्या प्रकारचा बंदा आहे जो फिल्म बनवतो, असं मला आतून फिलिंग येते. तर माझ्यासाठी हे डिप्लोमा क्रॅकआउट करणं बहुत जास्त कठीण राहणार. इवन बहुत इंटरेस्टिंग राहणार, बहुत जास्त इंटरेस्टिंग. म्हणजे त्यावेळेस जे पण मोमेंट राहीन आणि एवढं मस्तपणे शिकीन राहते. डायरेक्शन ऑफ फोटोग्राफी, ॲक्टर अँड एक डिरेक्शन कशा प्रकारे द्यावं लागते. एक फिल्ममध्ये डायरेक्टर्सबरोबर कोणकोणती रिस्पॉन्सिबिलिटी येते आणि ते रिस्पॉन्सिबिलिटी पुढा तो निर्देशक किंवा दिग्दर्शक कशा प्रकारे हँडल आउट करते, मला ते सगळं कळन. आणि ऑफकोर्स मी त्याच्यात काफी पारंगत होऊन राहीन. या बायनरी कोड इज माय ड्रीम प्लॅन. बहुत काफी याच्याबद्दल विचार करतो मी. जेव्हापासून मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला आहे ना, म्हणजे 11 फरवरी 2015 पासून, तेव्हापासून नाही का मी या गोष्टीला धरून आर्टिफॅक्ट एपिसोड ठरवला. आणि आज पहा मी कुठे आहे. आज मी नागपूरला. जर मी आर्टिफॅक्ट एपिसोडबद्दल विचार सोडून दिला असता तर आज कुठे असतो मी. काही जास्त डिफरन्स नसता राव. म्हणजे हा डिफरन्स नाही का तुला अजून थोडा पुढे जाऊन कळेल का मला कुठं होतं, का होतं. कारण आर्टिफॅक्ट एपिसोडचा फायदा हा आहे का मी नाही का माझ्यासोबत बोलतो, स्वतःसोबत बोलतो. जे गलती आहे माझ्यामध्ये ते ॲक्सेप्ट करतो. त्यामुळे मला पुढे जे होणाऱ्या ज्या मिस्टेक्स आहेत त्या पुढे होणार नाही, याचप्रमाणे वॉर्निंग दिल्या जाते या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये एक प्रकारे. प्लस याच्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी रेकॉर्ड होतात. बट मी म्हणत आहे का जर आर्टिफॅक्ट एपिसोड नसतं तर का असतंय वगैरे. जर आर्टिफॅक्ट एपिसोड नसतं ना तर फरक असता की काही विचार करता नाही राहिलो. म्हणजे असं माइंड तर असं म्हणते का मी म्हणजे मागच्या सेमिस्टरमध्ये क्लिअर केलं असं पूर्ण आणि कॉम्पिटिटिव्ह स्टडीसाठी लागलो असतो किंवा कुठेतरी जॉब करत असतो वर्धेतच, किंवा कॉम्पिटिटिव्ह स्टडीसाठी लागलो असतो. हे एक थोडंसं फिजिकल चेंज होऊ शकते. बट मेंटली मी कम्प्लिटली हे केलं असतं का मला बायनरी कोड किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाणं कम्प्लिटली स्विच ऑफ झालं असतं. हळूहळू ते ड्रीम कसं इरेज झालं असतं, मिटलं असतं, एकदम उडून गेलं असतं. आणि मग हळूहळू नाही का याच्यावरच फोकस राहिलो असतो मी का मला जॉब करायची आहे, मला पैसे कमवायचे आहे थोडे बहुत, आणि लग्न, बायको, मुलं मुली, अँड दॅन डेस्टिनीचा भोकात. म्हणजे अशा प्रकारे. कारण मी एव्हरी डे या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये रेकॉर्ड करतो का मला कशा प्रकारे जायचं. तर ॲक्च्युली मी सांगत आहे या नेचरला की मला काय बनायचं आहे. त्यामुळेच मला इथपर्यंत पोहोचलं आहे का एक असा कोइन्सिडन्स झाला आहे की मी सांगू का विचार करून राहिलो होतो का आता हे माझं डिप्लोमा क्रॅक झाला का आता मी नाही का मुंबईला जाईन आणि ते थोडीशी तडफड करीन, स्ट्रगलिंग करीन, सर्वाईव्ह करीन, देन आपली डेस्टिनी क्रॅक आउट करेल. हा काफी हार्ड वे होता. तर नेचरने माझ्यासाठी एक थोडा सॉफ्ट वे केला आहे. माझं तिथे एक सॉफ्ट वे म्हणजे हा आहे का ते त्या दिवशी लग्न होतं, नामकरण होतं सोनं. त्याच्या घरी आत्या आली होती. आत्याने सांगितलं का लावून देऊ पॉवर प्लांटमध्ये, आता मामाजी आहेत त्या मोठ्या पदावर. तर मामाजी म्हणे ओके म्हणे येऊन जा म्हणे.
आणि 20 तारखेला ते अक्षरशः मला घ्यायला आले याच्याबद्दल. तर राईट ना आम्ही नागपूरमध्ये आहे आणि हार्डली 10-15 दिवसात लागून जाईन ना, त्याच्यात काही मला शॉक नाही घ्यायचा आहे. सो दॅट मेक्स मी रिअली अमेझिंग फीलिंग अबाउट नेचर इज डुईंग मी टू ब्रिंग माय डेस्टिनी. म्हणजे माझ्या डेस्टिनीला कॅच करण्यासाठी नेचर माझी हेल्प करून राहिली. तर मला वाटतं इट्स अ रिअली नाईस थिंग. आणि मला पण तिचा साथ द्यावा पाहिजे आणि जस्ट मला पण थोडा आता मूव्ह ऑन व्हायला पाहिजे. हळूहळू आता थोडे मित्र सोडावं लागेल. आणि जे मित्र जे तुला बहुत जास्त आवडते, जे तुझी लाईफ बहुत अमेझिंग करते. आणि म्हणजे काय, जसं नवीन एन्व्हायरमेंट भेटलं तसे नवीन मित्रसुद्धा भेटतात. आणि ते मित्र कसे असतात, प्रत्येक मित्र संकटाच्या वेळी तुम्हाला मदत करतो, तोच खरा मित्र. तर हे या जमान्यात कम्प्लिटली रॉंग टर्म आहे. कारण संकटाच्या वेळी नाही का, आपण असा कोणताच मित्र नाही आहे जो सोडून जाईल. ऑफकोर्स नाही. कारण आणि संकट तरी कोणतं येणार राहा. आता समजा जर तू बिल्डिंगच्या खाली पडून राहिला आहे आणि तुझ्यासमोर मित्र आहे, तर तो का करेल, तो तुला वाचवण्याचा प्रयत्न करेल. ऑफकोर्स. किंवा वाचवण्याचा, किंवा मित्रही नसेल आणि असा अननोन पर्सन असेल तरीही तो तुला वाचवण्याचा प्रयत्न करेल. कारण एक ह्युमन टेंडन्सी असते का आपल्यासमोर ज्या गोष्टी वाचून राहिला, एक माणसाचा जीव आपल्यामुळे जर वाचून राहिला, तर आपण त्याच्यामध्ये 100% देण्याचा प्रयत्न करतो. आपण त्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करतो, जरी ती ओळखते किंवा नाही ओळखत. राईट. आता मित्राची संगत आता संकटाच्या वेळी जो राहतो तो हे करू शकतो. तर आता संकट कोणत्या प्रकारचं डेंजरस सिच्युएशन येऊ शकते, ज्यामुळे व्हेरीफाय होऊ शकते कोणता मित्र जर सोबत आहे आणि कोणता मित्र नाही आहे. तर असं कोणतं संकट आहे ना. आणि मित्र राव हे बहुत रॉंग टर्म आहे का, संकटाच्या वेळी जो साथ देतो तो खरा मित्र. तर हे बहुत रॉंग टर्म आहे. स्पेशली सांगतो, कारण मित्र बनतात अशासाठी का तुमची लाईफमध्ये बहुत सारा हॅपीनेस टाकण्यासाठी असतात. म्हणजे आई वडील आणि जे फॅमिली एन्व्हायरमेंट आहे ते एक प्रकारे तुम्हाला बॉन्ड करतात, तुम्हाला घडवतात. तुम्हाला जस्ट घडवतात म्हणजे तुम्हाला एक प्रकारे एक शेप देतात. पण त्या शेपमध्ये रंग भरण्याचं काम मित्र करते. आणि त्या रंगामुळेच तो शेप बहुत अट्रॅक्टिव्ह दिसायला लागतो. मित्रामुळे जे आपल्या लाईफमध्ये जे रंग येतात ते बहुत अमेझिंग होतात, बहुत फॅसिनेटिंग. आणि मित्र याच्यासाठी असतात. जे मित्रांसोबत जी मजा आहे ती अननोन पर्सनमध्ये किंवा फॅमिलीमध्ये कधीच नाही येत. तुम्ही मित्रांसोबत अरे नाईट टुमॉरो लँडमध्ये जा, हार्डली कुठेही चालले त्याला घिसतं, कुठे टाकळघाट किंवा असं कुठे, पण मित्रासोबत जा डायरेक्ट स्टार्ट टू एंड पर्यंत. बहुत मजा येते, बहुतच मजा येते. आणि जसा जसा टूर मोठा होता आणि तसा मित्र पण कसे का, म्हणजे त्याप्रमाणे एन्व्हायरमेंट आणि एन्जॉय पण खूप वाढते मित्रांसोबत. सो म्हणून मला वाटते का कधी मित्रांना सोडून नाही द्यावं. बट कधी सिच्युएशन अशी येते का सोडून द्यावं लागते. कधी सोडून द्यावं लागते. म्हणजे मी माझ्या मित्रांना सोडून नाही दिला आहे. आता मला जॉब लागून आहे, दे जस्ट कीप इट अवे फ्रॉम मी. थोडं दूर आहे माझ्यापेक्षा, पण एकदम कम्प्लिटली अनटच नाही. आता जूनमध्ये प्रोग्राम बनत आहे कुठेतरी जाण्याचा डोंगरकडमध्ये. ऑफकोर्स मी त्याच्यात पार्टिंग करीनच. म्हणजे थोडे बहुत सुट्ट्या, एक दिवसाची सुट्ट्या तर घेईन, तो सांगेन आणि जाईन ऑफकोर्स. कारण ते मोमेंट आहे ते मित्रांसोबत इतके अमेझिंग बनतात की बहुतच ग्रेट. सो या, नेवर डिस्ट्रॉय द फ्रेंड. किंवा कोणा मित्राला कधी हे नका करू, कमी म्हणजे सोडून नका देऊ. कारण मित्र हे खरंच तुमच्या लाईफमध्ये बहुत चांगला करल आणू शकतात. सो दॅट मेक्स इट
So this is it. This is the end. This is the My Artifact episode number 448, 49. Right now we are at Nagpur, Maharashtra. Actually 2 दिवस झाले आहे मी नागपूरमध्ये राहत आहे. But in the end, Artifact episode I always says this is the My Artifact episode 449. Right now we are at वर्धा, Maharashtra. वर्धा, Maharashtra हा कसा नियर अबाउट आपल्या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये 400 एपिसोड झाले आणि त्या 400 एपिसोडमध्ये मी कंटिन्युअस वर्धा 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 म्हणला आहे. बहुत रेअरली म्हणलं असं कुठेतरी बाहेर आहे म्हणून किंवा कोणत्या कंट्री कोणत्या म्हणजे असा कधी दिवस आलाच नाही ना का बाहेर जाऊन कुठे आर्टिफॅक्ट एपिसोड करावा. पण आता तो दिवस येऊन राहिलाय ना तर त्याला सरळ म्हणायचं का दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 449. राईट नाउ वी आर ॲट नागपूर, महाराष्ट्र. थँक्यू.